नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे गायत्री सांगते मानसीला की तुझा या घरातला किंवा तुझा आता पहिला पाडवा आहे ना, तो या घरात होणार नाही आहे, कारण पाडव्याला मी हे घर पाडणार आहे आणि मग सगळ्या पुरुषांना म्हणजेच प्रभूंच्या या पुरुषांना मी गुडघ्यावर बसवीन आणि त्यांच्या तोंडाला काळं फासलेलं असेल आणि त्याच्यात तो तुझा सो कॉल्ड नवरा पण असेल असं म्हणून ती सांगते. आणि मग त्याच्यानंतर मानसी इथे फक्त तिचं बोलणं ऐकून घेते आणि मग नंतर म्हणते, अगं मी तुझ्याशी गप्पा काय मारत बसली, तुला कुंकू लावायचं आहे ना, हळदी कुंकू लावायचं आहे ना, तर हे घे, हे हळदी कुंकू लावते मी तुला असं म्हणते. नंतर म्हणते की मी आत्ता लावणार नाही, आपण जेव्हा तुझा समारंभ करू ना तेव्हा हे हळदी कुंकू मी तुला लावेन आणि तेव्हा तोपर्यंत हे हळदी कुंकू ना तुझ्यावर उधार राहीन. जेव्हा या घरातनं मी सगळ्यांना बाहेर काढीन ना तेव्हा समारंभ करणार तेव्हा मी तुला हळदी कुंकू लावणार असं ती म्हणते. आणि तिला हळदी कुंकू न लावता इथे निघून जाते आणि हे हळदी कुंकू हातात धर असं म्हणून मानसीच्या हातात देते ती हळदी कुंकू आणि आता हे उधार आहे असं म्हणून सांगते आणि ती निघून जाते. तर ती गेल्यानंतर मानसी म्हणते की एक ना एक दिवस मी लवकरच या सगळ्यांचा घरातल्यांचा विश्वास जिंकून घेईन आणि मगच तुम्ही मला इथे हळदी कुंकू लावाल आणि तेही प्रेमाने लावाल असं ती म्हणते. हिला काय माहिती ती प्रेमाने लावणार आहे का कशाने लावणार आहे ते, पण ती म्हणते तरी मानसी की मी लवकरात लवकर घरातल्यांचा विश्वास जिंकून घेईन आणि मग मी तुमच्याकडून मानाने हळदी कुंकू लावून घेईन. आता बघू पुढे काय होते ते. तोपर्यंत इकडे मामी दाखवली आहे बऱ्याच दिवसांनी बरं का. मामी ते स्वयंपाक करते तोपर्यंत फोन वाजतोय. रजनी मामीला फोन लावते. आता रजनीचा आलेला फोन बघून इथे मामीला टेन्शन आलं. आता ही बाई का फोन करते आणि फोन उचलल्यानंतर अहो मी नाही हो त्यांचं लग्न जुळवू शकले, ती नाही आणि कुठे गेले ते मला माहिती नाही, मानसी निघून गेली घरातून, मी प्रयत्न केले ना. तर रजनी सांगतात तुमच्या भाचीने लग्न केलं पण आणि आम्हाला बोलवलं होतं लग्नाला, आमच्या डोळ्यांसमोर तिने लग्न केलं. मग कुणाशी लग्न केलं तर तेजसशी लग्न केलं. कोण तो पोलीसवाला पोलीस असं सगळं मामी बडबडत असतात. तर रजनी म्हणतात की हो त्या जो कोणी असेल तो त्याच्याशीच लग्न केलं मानसीने, आमच्या डोळ्यांसमोर लग्न केलं आणि तुम्हाला पत्ताही माहिती नाही तुमच्या भाचीनं लग्न केलं आहे त्याचा. आणि तुम्ही जे काही माझ्याकडून पैसे घेतले होते 1,00,000 रुपये घेतले होते ते तुम्ही मला लवकरात लवकर परत करायचे. तर आता मामी म्हणते अहो ते पैसे मी कसे परत करू, मी तुम्हाला थोडी मदत केली ना, मी लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न केले ना, तर तुम्ही ते पैसे परत घेऊ नका ना. तर रजनी इथे चिडतात आणि म्हणतात मी माझे पैसे कसेही परत घेईन, तुमच्यामुळे तुमच्या भाचीमुळे आणि त्या तेजसमुळे माझ्या मुलाला खूप त्रास झाला आहे आणि लवकरात लवकर ना माझी वसुली मी कशी करायची ती करेनच असं म्हणते. आणि इकडे मामीला मात्र आता टेन्शन आलं की आता ह्यांचे पैसे परत कसे द्यायचे आणि ती विनवण्या करते की नका ना ते पैसे परत घेऊ, मी मदत केली आहे तुम्हाला तर ते पैसे राहू देत ना असं म्हणते. आणि मग इकडे मामी फोन ठेवते आहे. तर आता रजनीनं धमकी दिली आहे की मी आता ते पैसे लवकरात लवकर परत घेईन, वसुली करीन मी त्या पैशांची. आता बघूया वसुली कशी करतायत ते. तर इकडे मामीला कळलं आहे आता की तेजसचं आणि मानसीचं लग्न झालं आहे, मानसीचं लग्न झालेलं आहे, मला कसं कोणी सांगितलं नाही. आणि मग तिला कळतं आहे की बहुतेक आज हे लवकर गेले ते त्याच्यासाठी गेलेत असावे असं वाटतं. आणि मग त्याच्यानंतर रणजित तिथे रजनीला म्हणतो की आई अगं तू कुणाला फोन करून धमकवत होतीस. तर रजनी सांगते की अरे मानसीची मामी तिला मी सांगत होते की तू मानसीचं आणि त्याच्याचं लग्न झालं आहे. मग रणजित तिथे म्हणतो अगं तू सगळ्यांना कशाला सांगतेस त्या दोघांचं लग्न झालं आहे ते, आणि मग सगळ्यांना कळेल ना की मला किती वाईट वाटते, मला किती दुःख झालं आहे ते. मग इथे रजनी विचारतात अरे तुला दुःख झालं नाही आहे का. तर रणजित म्हणतो नाही मला दुःख नाही झालेलं, मी आनंदात आहे आणि मी असंच दाखवणार आहे की मला आनंद झाला आहे ते, आणि मग असं मी दाखवणार की मला दुःख झालं नाही. आणि मग एक दिवस ना हळूच इकडे मी तेजसच्या पाठीत सुद्धा खूप बसणार आणि माझं हे टॉप सिक्रेट आहे बरं का, आणि ते फक्त तेजसलाच माहिती आहे. तेजस म्हणजे कोण बरं प्रेक्षकांना तुम्हाला माहिती आहे का, तो जो कुत्रा त्याने तेजस नाव ठेवलं आहे त्या कुत्र्याचं, म्हणजे जो अस्तित्वातही नाही आहे त्या कुत्र्याचं. तर तेजस आणि रणजितमधलं हे सिक्रेट आहे की त्यांना हे लग्न झालेलं रणजितला आवडले. आणि इकडे दिनेश मात्र आता तेजसवर भरपूर चिडलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. तेजसला तो ओरडतोय तुला कळतंय का तू काय केलेस ते, तू आजपर्यंत केवढ्या चुका करत होतास, त्या सगळ्या चुका सावरून घेत होते आणि आता तू जे काही वागला आहेस जे काही केलं आहेस ते कुणालाही आवडलेलं नाही आहे. घरातले सगळे रागावलेत तुझ्यावर आणि तू गळ्यात मंगळसूत्र घातलंस त्यावेळेला तुझ्या मनात काही भावना नव्हत्या का असं तेजसला दिनेश विचारतोय. आणि मग रणजितला मानसीची भेट झालेली आणि ते सगळे दिवस आठवतात आणि मानसीनं ते
रणजितची ओळख करून दिलेली की हे माझे मिस्टर आहेत. आणि मग त्याच्यानंतर ती गाडीवर बसताना मानसीनं खांद्यावर ठेवलेला हात आणि मग ते शहारा येतोय कसं कसं होतंय म्हणून सांगताना ते सगळे प्रसंग इथे तेजसला आठवत आहेत. आणि तेजस 2 मिनटं गप्पच उभा राहिला आहे. मग त्याला पुढे आठवतं की कसं मानसीने मंगळसूत्र हातामध्ये ठेवून सांगितलं होतं की संपतरावांची ही इच्छा आहे की तुमचं आणि माझं लग्न व्हावं. आणि मग त्याच्यानंतर गायत्रीने जे काही आरोप वगैरे केले होते आणि त्या आरोपाला कंटाळून इथे तेजसने इथे मानसीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं, हे सगळे प्रसंग इकडे तेजसला आठवत आहेत. आणि मग तो विचार करतो की खरंच त्याच्या मनात मानसीबद्दल फिलिंग्स होत्या का नव्हत्या. पण इकडे दिनेश मात्र मोठ्या भावाप्रमाणे इथे त्याची कान उघडणी करतोय आणि म्हणतोय तू जे केलंयस ना त्यामुळे तुला आणि त्यांना दोघांनाही त्रास होणार आहे. भरल्या घरात भरल्या माणसांमध्ये ती आज एकटी पडली आहे तिथे मानसी. आणि तू काय करतोयस, तुझी हातातली जी काही नोकरी होती, जी नोकरी तुला गायत्रीने मिळवून दिली होती, ती नोकरीसुद्धा नाही आहे तुझ्या हातातून. आणि तू कसं करणार आहेस आता, कसं मॅनेज करणार आहेस सगळं, असं म्हणून इकडे दिनेश तेजसला इथे विचारतोय. दिनेशला तेजस म्हणतो की दादा तू तरी समजून घेशील ना. पण दिनेश म्हणतो अरे किती समजून घ्यायचं, केवढं समजून घ्यायचं, त्याला काही मर्यादा आहे का नाही असं म्हणतो. आणि मग तो म्हणतो तात्या पण चिडलेत, आईसुद्धा चिडली आहे तुझ्यावर, तू जे काही वागलेस. आणि मला नाही वाटत की हा राग लवकरात लवकर इथे शांत होईल. तू तुझ्याबरोबर मानसींच्या आयुष्याशी पण इथे खेळलायस असं दिनेश ओरडून ओरडून सांगतोय. पण ह्या सगळ्याला तुझीच बायको जबाबदार आहे रे दिनेश, समजून घे ना बिचाऱ्या तेजसला. आता तेजस हे सगळं ऐकतोय नुसतं, पण इथे रिॲक्ट काहीच करत नाही. चुकी त्याची आहे त्याला कळतंय, तो शांतच बसला इथे. तर इकडे मामाच्या ऑफिसमध्ये ना फोन करून विचारते की आज हे आलेत का ऑफिसमध्ये. तर तेव्हा तिला कळते की आज मामा ऑफिसमध्ये गेलेलाच नाही आहे. आणि तेवढ्या तिथे मामाने एंट्री घेतली आणि मामा घरात आले आधी मामी कुठे हे बघतोय. म्हणजे बघा कशी मजा मजा चालली आहे दोघांची. आणि मग इकडे मामीला कळतंय की म्हणजे आज ते लवकर गेले होते तर बहुतेक ते तिकडेच गेले असावेत, लग्न झालं हे माहिती झालं असावं असं वाटतं. आणि मग ते मामा आल्यानंतर कुठे होतात, तर मी ऑफिसलाच गेलो होतो. आणि लवकर आलात. मामा म्हणतो माझं जरा डोकं दुखत होतं म्हणून मी लवकर आलो आहे. मग मामी म्हणते खोटं बोलू नका माझ्याशी, तुम्ही आज ऑफिसमध्ये गेलाच नव्हता, तुम्ही कुठे गेला होतात सांगा, तुमच्या भाचीने तिथे लग्न करून ठेवलं हे तुम्हाला माहिती आहे का. तर मामा गप्प बसतो आणि मग नंतर सांगतो की हो त्यांच्या घरच्यांना हे लग्न मान्य नाही आहे आणि मी रजिस्ट्रार घेऊन तिथे गेलो होतो तर त्यांचं लग्न कायदेशीररित्या मी पूर्ण करून आलो असं मामा सांगतात. आणि मामी म्हणतात कशाला तुम्हाला काही काम करायची गरज होती आणि कुठे मानसी ते सांगा. तर ते मामा म्हणतो आजपर्यंत दिलास तेवढा त्रास कमी नाही आहे का मानसीला, आणि मी कुठे आहे ती सांगणार नाही असं म्हणून मामा सांगतो. आणि मग इकडे मामाला ओरडत असते की तुम्ही कशाला मोठेपणा करायला गेलात, कशाला सगळं पुढे पुढे होऊन केलं, खोटं बोलली आहे ना ती आपल्याबरोबर, तिने लपवून ठेवले म्हणजे मला सांगितलं नाही असं याचं दुःख तिला आहे मामीला. पण मामा इथे तिला परत ताकास्तूर लागू देत नाहीत, मानसी कुठे आहे ते वगैरे सांगत नाहीत, मी जाऊन आलो एवढं ते सांगतात. आता बघू मामी मानसीला शोधून काढेल का आणि रजनी आणि मामी मिळून काही नवीन विघ्न तर आणणार नाहीत ना, बघत राहूया. तर इकडे आभा आणि आई दोघी स्वयंपाकघरात आहेत. तिकडनं मानसी आली आणि विचारते की काही करायचं आहे का, तर मी मदत करते असं म्हणून मानसी इथे सांगते. पण इकडे सुमन म्हणजेच मावशी आई तेजसची ती म्हणते की आबा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि कुकर तेवढा व्हायचा बाकी आहे. तर लगेच इथे मानसी म्हणते मावशी तुमचा उपवास असेल ना तर उपवासासाठी काही करू का, माझा पण उपवास आहे, मी करायला घेते पटकन. तर इकडे लगेच मावशी म्हणतात आभा उपवासाचं केलेलं आहे तयार आणि मी जरा जास्तीच केलं आहे, पाहुण्यांचा पाहुणचार इथे चांगला केला जातो असं म्हणून मानसीला उद्देशून आई बोलत असतात. म्हणजे लेकी बोले सुने लागे ही जी काही म्हण आहे ना ती प्रॉपर इथे फिट झाली आहे बरं का. मग लगेच गप्प बसेल ती आबा कसली. आबाई म्हणते आईने काय सांगितलं ते कळलं आहे ना तुला. तर इथे मानसीला उद्देशून आबाला बाहेर जासं सांगतात. पण आबा बाहेर गेल्यानंतर इकडे मानसी सांगते की मावशी तू प्लीज असं रागवू नकोस ना, तू माझं सगळं मुलीसारखं केलं आहेस, मला मुलगी मानलेस, तू मुलीप्रमाणे मला इथे माया केली आहेस, प्रेम केलं आहेस आणि तू असं वागू नकोस ना. तर मावशी म्हणजेच इथे आबाची आणि तेजसची आई म्हणते की मुलगी म्हणून माहेरपणाला आली असतीस ना तर कौतुकाने सगळं केलं असतं, पण तू इथे सून म्हणून येऊन बसली आहेस घरात, तेही असं अचानक विश्वासघात करून तू असं सून म्हणून ते घरात येऊन बसली आहेस. तर मी लगेच कसं हे करू, कसं बोलू तुझ्याशी असं म्हणून त्या चिडतात. आणि तू जो काही विश्वासघात केला आहेस ना आमचा, तो आमच्या वयाच्या माणसांना आणि आमच्यासारख्या तत्वांच्या माणसांना इथे नाही सहन होत आता. आणि त्या आबाला बोलवून हाक मारतात आणि आबा इकडे म्हणून सांगतात तू जर काही असं काही वागलीस
तुझ्यावर कधी आजपर्यंत हात उगारला नाही आहे, पण तू चुकूनसुद्धा असं वागलीस ना तर तुला फोडून काढीन मी असं सांगतात त्या, आणि इथून निघून जा असं सांगतात. आणि त्यासुद्धा इथून निघून जातात. त्या निघून गेल्यानंतर इकडे मानसी रडते आणि म्हणते की मावशी तुझाच आधार आहे ग या घरामध्ये, तूच अशी पाठ फिरवू नकोस ना. मान्य आहे तुला थोडा राग आला आहे, पण प्लीज तू अशी रागवू नकोस ना, चिडू नकोस ना असं म्हणून इथे मानसी म्हणते. आणि इकडे तेजसला संपदाने आणि निधीने घरात बोलवलं आहे. आता तेजसला कळत नाही आहे की नेमकं काय झालं आहे. तेजस म्हणतो की काही प्रॉब्लेम झाला आहे का, तर संपदा तेजसला इथे बसायला सांगतात आणि त्याच्यासमोर ना इथे जेवणाचं ताट आणतात आणि तू जेवून घे असं सांगतात तेजसला. तेजस नाही म्हणत असतो, नको म्हणत असतो, मला तात्यांनी शिक्षा केली आहे तर प्लीज म्हणजे मी नाही जेवू शकत असं सांगतात. पण मानसीने सांगितल्याप्रमाणे संपदा इथे त्याला आग्रह करतात आणि सांगतात की तू जेवलास तर बरं वाटेल मला पण, आणि तू जेव असं म्हणून त्या तेजसला सांगतात. तेजस म्हणतो तुम्ही जावयाचा मान वगैरे म्हणून इथे करत असाल तर तसं प्लीज अजिबात करू नका. पण संपदा म्हणतात की एका मुलाच्या ह्याने, आईच्या माईने मी तुला जेवायला सांगते तर तू जेव. तोपर्यंत इकडे मानसीचा फोन येतो निधीच्या फोनवर आणि मानसी संपदाशी बोलत असते आणि संपदाला विचारत असते की तेजस आलेत का, तर ते नाही म्हणतील जेवायला तर तू प्रेमाने आग्रह करून त्यांना जेवायला लाव, ते बाकीचा विचार करत बसतील पण तू त्यांना इथे जेवायला लाव असं म्हणून मानसी त्या आईला सांगत असते. मग मानसी विचारते बाळा तू जेवलीस का, तू काहीतरी खाऊन घे. मानसी म्हणते की नाही माझी इच्छा नाही आहे. जेव्हा मानसी म्हणते इच्छा नाही आहे तेवढ्या तिकडे तेजस पण ताट हातातलं खाली ठेवतो. तर मानसीला आई सांगतात की तू नाही जेवलीस तर माझ्याही कशाखाली हात घास उचलणार नाही, जाणार नाही आणि तू जेवून घे. आणि इकडे तेजस पण इकडे जेवायला सुरुवात करतोय. तर मानसीचं हे जे काही फोनवरचं बोलणं आहे, जेवायला वाढ त्यांना आणि पटकन म्हणजे प्रेमाने वाढ आणि समजाव त्यांना जेवायला लाव, हे जे काही मानसी बोलत असते ते सगळं बोलणं इकडे छायाने ऐकलंय बरं का. आणि छाया येते त्यामुळे ती चोमडेपणा करणारच. तर आता बघू छायाने काय केलं आहे आणि त्यामुळं गायत्री काय करते ते बघूया. गायत्रीने एक नवीन काय नाटक केलं आहे ते, तर हे बोलणं जे काही आहे ते फोनवरचं छायाने ऐकलं आहे. आणि छाया गायत्रीच्या रूममध्ये जाते आणि गायत्री म्हणते की तू असं रात्रीच्या वेळी वटवगाव सगळी काय फिरतेस. तो छाया म्हणते ताई तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी मला नाही ग बघवत आणि म्हणून ना मी सगळीकडे आता जास्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते, तर ना इकडे पाहुणचार चाललाय. तर गायत्री म्हणते काही कोड्यात बोलू नकोस, ही वेळ नाही आहे कोड्यात बोलायची आणि सरळ स्पष्ट काय ते सांग. तर छाया म्हणते अगं ताई तेजसचा पाहुणचार चालला आहे. मानसी संपदांना फोन करून सांगत होती की त्यांना जेवायला वाढा आणि जावयाचा पाहुणचार चालला आहे, सासूबाई करतायत. आधी गायत्री म्हणते की कोण, आभा की आई करतायत पाहुणचार तेजसचा. तर छाया म्हणते नाही तेजसच्या सासूबाई करतायत पाहुणचार. आता तेजसच्या पाहुणचार सासूबाई करतायत म्हटल्यानंतर इकडे गायत्री म्हणते आज पाहुणचार केलाय तर उद्या सफाई होईल. आता बघू गायत्रीनं काय केलंय नेमकं ते, कारण ते सस्पेन्समध्ये दाखवलंय. त्याच्यासाठी तुम्ही चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. तर इकडे आभा झोपते सोफ्यावर. तर छाया मानसीला इकडे बाहेर घेऊन आली आहे आणि म्हणते आभा तुझ्याजवळ इथे मानसी झोपेल, तर ही इथे का झोपणार आहे असं आभा विचारते छायाला. तर छाया म्हणते अगं मला मान्य आहे की तिच्या दादाची ते घरात खोली आहे, पण तिचा दादा घराबाहेर आहे ना आणि ती नवीन नवरी आहे तर ती एकटी कशी झोपेल, म्हणून ती इथे तुझ्याबरोबर झोपेल. तर आबा म्हणते हां झोपू दे पण तिला खाली झोपायला सांग, मी माझी जागा काही सोडणार नाही असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर छाया इथे निघून जाते. तर आभा बसलेली आहे. तर मानसी म्हणते की तू माझ्यावर का रागवली होतीस, तुझ्या दादाचं आणि माझं भांडण आहे असं तुला वाटत होतं पण आमच्या दोघांचं भांडण नव्हतं. पण इथे आबा चिडून म्हणते की तात्यांनी दादाला घरात घेतलंही असतं पण तुझ्याशी लग्न केलं आहे त्याच्यामुळे इथे तात्या त्याला लवकर घरात घेणार नाही. तू लग्न करून आल्यामुळे अजून चिडलेत सगळे घरातल्यांवर आणि आबाला इथे जोरात ठसका लागतो. तर मानसी स्वतःहून पुढे जाते आणि आबाला म्हणते की वर बघ आणि मग त्याच्यानंतर ते पाणी प्यायला देते आणि आबा ते पाणी पिते. त्यामुळे मानसी तिला थँक्यू म्हणते. तर तेजस तिला बाहेरनं विचारत असो की तुला बरं वाटतंय ना असं खुणेनं विचारतो. तर आबा म्हणते की मला बरं वाटतंय. पण आभाला पुढे तेजस असं सांगतो की प्लीज त्यांना इथे वरती झोपू दे आणि त्यांना इथे खाली झोपायला सांग असं, म्हणजे तू खाली झोप असं म्हणून तो खुणेनं सांगत असतो. पण आबा चिडून उठते आणि सरळ ना दार लावते आणि इकडे तेजसचा आणि तिचा संबंध म्हणजे बोलणंच खुंटतं. पण मला हे नाही आवडलेलं की आबाला इथे त्यानं खाली झोपायला सांगितलेलं. पण असो काय बघूया पुढे काय होते. तर आबाने इथे दरवाजा लावलेला आहे. आबा चिडून बोलतीये मानसीशी. आता मानसी आबाचं मन कसं जिंकून घेईल किंवा घरातल्या
प्रेक्षकांचं मन कसं जिंकून घेईल, विश्वास कसा जिंकून घेईल हे बघणं इथे इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता इथे निधी आली आहे खिडकीजवळ, तर तेवढ्यात खिडकीजवळ इथे गायत्री पण आली आणि निधी एकदम दचकते. तर निधीनं दचकलेला आवाज काढल्यानंतर इकडे संपदासुद्धा आल्या आहेत आणि दोघीजण इथे खिडकीतून गायत्रीकडे बघतात आणि गायत्रीची नजर मात्र एकदम अशी खुनशी वाटते आणि तिनं काहीतरी नक्कीच पराक्रम केला आहे बरं का. तर इथे प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये विठ्ठलाची जी काही मूर्ती आहे ती इथे बाहेर दिसते आणि त्याच्याखाली चिठ्ठी ठेवलेली दिसते. आणि मग मानसी ते तेजसला विचारते की कुठे गेले सगळे, मूर्ती इथे बाहेर कशी काय आली. तेजस सांगतोय मला काही माहिती नाही, ही चिठ्ठी इथे ठेवली आहे. आता बघूया त्या चिठ्ठीत काय सापडतं आहे आणि नेमकं काय लिहिलं आहे, संपदा आणि निधी कुठे गेल्यात, म्हणजे मानसीला अजून एक धक्का मिळणार आहे. काय होणार पुढे जाणून घेऊया. बघ